अन्या अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 13। मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा। चला तर सुरू करूया आजचा भाग। मागील भागात अन्याची आई शांत होत नव्हती म्हणून ती आईच्या गळ्यात पडली व तिला शांत करू लागली। तेवढ्यात बाबांना बाहेर शोधायला गेलेला मयूर आला व त्याने बाबा आल्याचे सांगितले। बाबा आले ते ऐकून अन्या पडतच बाहेर गेली व तिच्या बाबांना जाऊन बिलगली, बाबा कुठे गेला होतात तुम्ही? मी किती शोधलं तुम्हाला पण तुम्ही कुठे सापडलेच नाही। मी किती फोन केले तुम्हाला पण तुम्ही फोन पण उचलत नव्हता। अन्या रडत रडतच बोलत होती व तिचं बोलणं ऐकून रवींद्रला सुद्धा रडू येत होतं। आतापासून पुढे आपण ज्या मुलीचा आजवर एवढा राग करत होतो तिला प्रेमाने कधी जवळ घेतलं नाही की आपुलकीने चौकशी केली नाही, तिला कधी काही व नको विचारला सुद्धा नाही, पण आज मला घरी यायला उशीर झाला तर ही किती घाबरली आहे, माझी केवढी काळजी करत आहे। मी किती मूर्ख होतो जर एवढ्या मायाळू मुलीला लाथाडत होतो व त्या मूर्ख मुलीचे लाड करत होतो जिला माझी काहीच पर्वा नाही, जी कालपरवा भेटलेल्या त्या मुलासाठी आपल्या आईबाबांना, आपले भाऊ बहीण, आपलं घर सोडून निघून गेली। आणि हे माझं विचार लेकरू आपल्या बाबांच्या शब्दाखात तिच्या शिक्षण सोडून मी सांगेल त्या मुलाशी लग्न करायला तयार झाली। रवींद्र अन्याकडे एकट बघत विचार करत होते। चला बाबा आत चला, हात पाय धुवून घ्या, मी सगळ्यांना जेवायला वाढते असं म्हणून अन्या त्यांना हाताला धरून आतमध्ये घेऊन गेली। अन्याची आई रवींद्रला घरी आल्यापासून त्याचे निरीक्षण करत होत्या। रवींद्र अन्याकडे एकटक मायेने बघत होते। आज त्यांना त्यांच्या डोळ्यात अन्य विषय आपुलकी दिसत होती। अन्याने ताट वाढून घेतली व सगळे जेवायला बसले, पण अन्या नाही तिथे। तिघांना काय हो नको ते पहा तिथेच उभी होती। अन्या बाळा, तू जेवणार नाहीस का? तू अशी का उभी आहेस? ये इथं जेवायला बस, आज मी माझ्या लेकीला स्वतःच्या हाताने भरवणार आहे। रवींद्र त्यांच्या शेजारच्या खुर्ची ओढत बोलले आणि त्यांचे बोलणं ऐकून हे तिघेही साफ होऊन त्यांच्याकडे पाहू लागले। काय झालं? तुम्ही तिघे असं भूत पाहिल्यासारखं माझ्याकडे का बघताय? रवींद्रने त्या तिघांकडे पाहून बोलले। ते बाबा, तुम्ही ठीक आहात ना? मयूरने राहून विचारले, कारण सकाळपासून ते टेन्शनमध्ये होते। नेहमी अन्याच्या राग करणारे ते आता अचानकपणे अन्य बरोबर चांगले वागत होते। त्यामुळे त्याला असं वाटत होतं की त्यांना काहीतरी झालंय। अरे मला काय झालं आहे हे बघ, मी एकदम फिट अड फाईन आहे। रवींद्र स्वतःच्या शरीराकडे हात करून बोलले। त्यावर मयूर शांत बसला। तू माझ्याकडे असे का पाहत आहेस? मी बरा आहे, तू आधी जेवायला बस ब्र। सकाळी पण माझ्यामुळे तू व्यवस्थित नाश्ता केला नाहीस, त्यामुळे मी आता तुला स्वतःच्या हाताने भरवणार आहे। रवींद्र अन्याला हाताला धरून खाली बसवत बोलले। त्यांनी स्वतः तिच्या समोर ताट वाढून घेतलं आणि त्यांचे हाताने तिला भरवायला पहिला घास हातात घेतला आणि अन्यासमोर धरला। तेव्हा अन्या त्यांच्याकडेच बघत होती व तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या। अन्याच्या डोळ्यात पाणी पाहून रवींद्र व तिची आई आणि मयूरच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं। लहानपणापासूनच अन्या वडिलांच्या प्रेमाला मुकलेली होती। ते तिचा ठरवून राग करत नव्हते, पण त्यावेळी त्यांच्या अपेक्षाभंग झाला होता आणि त्यासाठी ते अन्याला जबाबदार म्हणत होते, म्हणून त्यांनी तिला कधी जवळ घेतलं नव्हतं की तिचे लाड केले नव्हते। पण आज जेव्हा ते तिला प्रेमाने भरवत होते व त्यांचे प्रेम पाहून तिला भरून आलं होतं। बाळा अन्या, आता तू रडायचं नाही। जर इथून पुढे मला तुझ्या डोळ्यात अश्रूंचा थेंब जरी दिसला तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही। माझ्यामुळे आजवर तू खूप त्रास सहन केला आहेस, तुझं मन मारला आहेस। एक बाप म्हणून मी कधीच तुझी कोणतीही हौस केली नाही ना, कधी तुझ्या शाळेत पालक मीटिंगला आलो ना, कधी तुझा वाढदिवस साजरा केला की ना, कधी तुला फिरायला बाहेर घेऊन गेलो। पण आजपासून तुला जे काही हवं असेल ते तुझ्या या बापाकडे हक्काने मागायचं।
रवींद्रने तिचे डोळे पुसले व तिला स्वतःच्या हातांनी भरवलं. आज कितीतरी वर्षांनी अन्याला तिच्या बाबांचे प्रेम मिळालं होतं म्हणून ती खूप खुश होती आणि तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून तिचे आईला व तिच्या भावाला दोघांनाही फार आनंद झाला होता. तिची आईने आपले डोळे पुसले व मनातल्या मनात देवाला नमस्कार केला. आज त्याने कितीतरी वर्षांनी हा दिवस दाखविला त्याबद्दल त्याचे आभार मानले. मयूरलाही बाबा अन्यासोबत व्यवस्थित वागत आहेत हे पाहून फार आनंद झाला होता. त्याने लहानपणापासून पाहिलं होतं की त्याचे बाबा अन्यवत या दोघांमध्ये भेदभाव करत होते. तेव्हा त्या बिचारीचा उदास झालेला चेहरा आजही त्याला आठवला आणि त्याने समोर पाहिले तर त्याला अन्यायाचा हसरा चेहरा दिसला आणि तो सुद्धा गालात हसला व आनंदाने जेवू लागला. सर्वांनी आपले जेवण आटोपलं. अन्याने व तिचे आईने मिळवून सगळं आवरलं व आपापल्या रूममध्ये झोपायला निघून गेल्या. अन्या खूप आनंदी होती आणि का नाही असणार, तिला इतक्या वर्षांनी तिच्या बाबांचे प्रेम जे मिळालं होतं. तिने चेंज केलं व बेडवर बसून विचार करू लागली. तिला आता स्वप्नात असल्यासारखे वाटत होतं. आपल्या बाबांनी श्रुती व मयूरप्रमाणे आपलेही लाड करावं काय व नको ते विचारावं, आपुलकीने चौकशी करावी, त्यांच्यासोबत आपल्याला सुद्धा फिरायला घेऊन जावं, हे स्वप्न ती लहानपणापासून पाहत आली होती आणि आज ते सत्यात उतरले होते. ती हा विचार करत करत झोपी गेली. ती झोपेतही खूप खुश होती हे तिचे चेहऱ्यावरील स्माईलमुळे दिसत होते. तिकडे अन्या झोपी गेली होती आणि तिकडे तिची आठवण येत कोणीतरी अजून जागत होतं. तुम्हाला ओळखलं असेल मी कोणाबद्दल बोलत आहे. हो, तुम्ही बरोबर ओळखला, तो म्हणजे आपल्या कथेचा नायक मिस्टर अविनाश. राज्याध्यक्ष अविनाशला आज काही केल्या झोप येत नव्हती आणि येईल तरी कशी त्यांनी आपले डोळे बंद केले की अन्याचा चेहरा त्याला समोर दिसायचा आणि पुन्हा बिचाऱ्यांची झोप मोड व्हायची. त्यामुळे तो आपल्या मोबाईल बघत बसला होता आणि तो मोबाईलमध्ये सुद्धा अन्याचेच फोटो बघत होता. तिचे फोटो बघत बघतच त्याला रात्री थोड्या उशिराने झोप लागली. आजची सकाळ अन्या व अविनाशसाठी खूप खास होती. तसं पाहायला गेलं तर अन्या व अविनाश या दोघांनाही सकाळी लवकर उठायची सवय होती, पण अविनाश रात्री अन्याच्या आठवणीत हरवून गेला होता. त्यामुळे उशिरापर्यंत त्याला झोप लागली नसल्याने तो आज वेळपर्यंत झोपला होता आणि इकडे अन्या खूप खुश असल्याने तिला रात्री समाधानाची झोप लागलेली होती. त्यामुळे आज ती सुद्धा लवकर उठली नव्हती. पण लवकर उठली नव्हती म्हणून खाली किचनमध्ये असलेल्या संगीता ताईच्या जीव टांगणीला लागला होता. संगीताताई म्हणजे अन्याची आई आणि त्याला कारण होतं रवींद्र. त्यांना मुलांनी एवढ्या उशीर झोपलेले आवडत नव्हतं आणि जर का कोणी लवकर उठलं नाही तर सकाळी सकाळी त्याला त्यांच्या ओरडा खायला लागायचा. बिचारी अन्या काल रात्री एवढी खुश होती व आता तिला सकाळी सकाळी बाबांचा ओरडा खावा लागणार म्हणून संगीता ताईंना अन्यायाबद्दल फार वाईट वाटत होतं. त्यांनी हळू जाऊन तिला उठवायचं ठरवलं, पण तेवढ्यात रवींद्र जे बाहेर फिरायला गेले होते ते परत आलेले आणि तिथेच हॉलमध्ये पेपर वाचत बसले होते. त्यांना पाहून अन्याला उठवायला जाणाऱ्या संगीता ताईची पावले तिथेच थांबली. रवींद्रचा पेपर वाचून झाला व त्यांनी घरामध्ये इकडे तिकडे आपली नजर फिरवली तर त्यांना मयूर जागी करून आलेला दिसला आणि संगीता ही दिसली, ज्या त्यांच्याकडेच बघत होत्या, पण त्यांची नजर जिला शोधत होती ती कुठे दिसलीच नाही. तुम्हाला चहा नाश्ता देऊ का? रवींद्रकडे बघताना पाहून संगीता ताईंनी त्यांना विचारलं. एवढ्यात नको, मी अन्याबरोबर नाश्ता व चहा घेईन. ती कुठे आहे? रवींद्र किचनकडे पाहत बोलले, पण त्यांचं बोलणं ऐकून बिचाऱ्या संगीता ताई घाबरल्या आणि त्यांच्याकडेच पाहत बसल्या. अग संगीता, मी काय विचारतोय, अन्या कुठे आहे? रवींद्र थोडे वैतागून बोलले. अहो ती ना अजून उठली नाही. मला वाटतं तिची तब्येत बरी नसेल, नाहीतर ती एवढा ना उठलेली असायची. मी तिला जाऊन बघून येते. संगीताताई घाबरून बोलल्या.
काय अन्या अजून उठायला नाही आणि हे तू मला आता सांगत आहेस? ते थोडे ओढूनच बोलले आणि पटकन उठून वरती जाऊ लागले. अहो मी बघते ना तिची तब्येत बिघडली असेल. संगीता ताई त्यांना बोलत होत्या पण तेवढ्यात ते अन्याच्या रूममध्ये गेले. संगीता ताई घाबरून मयूरकडे असेने पाहू लागल्या तेव्हा त्याने डोळ्यांनीच मी आहे ना असं अस्वस्थ केलं व तो वरती गेला आणि त्यांचे मागे संगीता ताई सुद्धा गेल्या. रवींद्र धावत वरती आले आणि अन्याच्या रूममध्ये गेले तर अन्या निवांत झोपली होती आणि तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. ती झोपेत सुद्धा हसता आहे हे पाहून रवींद्रला थोडं बरं वाटलं पण त्यांनीही पटकन तिच्या कपाळाला हात लावून ताप वगैरे नाही ना याची शहानिशा केली तर तिला ताप नव्हता पण तिच्या चेहऱ्यावर कमानीच तेज व समाधान होतं. तिला असं शांत झोपलेले पाहून रवींद्रला तिला उठव वाटत नव्हतं पण नाईलाजाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला व तिला आवाज दिला. अन्या, ये अन्या बाळा उठ आता. रवींद्रने तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत बोलले. बाबा, तुम्ही ते मला आज उठायला थोडा वेळच झाला. त्यांचा आवाज ऐकून अन्या थोडी घाबरलीस व दचकून जागीच उठून बसत बोलली. अग त्यात एवढा घाबरण्यासारखं काय आहे? एखादा दिवस उशीर होऊ शकतो की त्यात काय एवढं? चल उठ. रवींद्रने तिच्याशी प्रेमाने बोलले. हे पाहून दरवाजात उभे असणारे मयूर व संगीता ताईंनी सुटकेचा निश्वास सोडला. चल उठ बाळा अन्या, आणि लवकर आवरून खाली ये. तुझे बाबा तुझ्यासाठी नाश्ता करायचे थांबले आहेत. संगीता ताई अन्याच्या जवळ आल्या व तिच्या कपाळावर हात लावून तिला ताप आहे का बघून बोलल्या. हो आई, मी पटकन आवरून आले असं म्हणत अन्या पडतच आंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेली तेव्हा ते तिघेही खाली गेले. अन्याने पटकन आपला आवरलं व तयार होऊन खाली आली तर ते तिघेही तिची नाश्ता करण्यासाठी वाट पाहत बसले होते. अन्य खाली आली व देवघरात जाऊन देवाच्या पाया पडली व डायनिंग टेबल जवळ येऊन उभी राहिली. तिने सर्वांसमोर प्लेट ठेवल्या व त्यांना पोहे वाढू लागली. थांब अन्या, तू हे काय करत आहेस? तुला कॉलेजला जायला लेट होत नाही का? रवींद्र अन्याला थांबवत बोलले. बाबा, ते मी तुम्ही काल सकाळी मला बोलला होता की उद्यापासून तू कॉलेजला जायचं नाही, घरातली काम शिकून घ्यायची म्हणून मी आईला मदत करत आहे. माझं काही चुकले का? अन्या घाबरून बोलली. अरे बाळा, मी काल ते रागात बोललो होतो पण नंतर मला माझी चूक कळली. मी खूप विचार केला. श्रुतीच्या चुकीची शिक्षा मी तुला का म्हणून द्यावी? आधीच मी तुझ्या बाबतीत फार चुकलोय. लहानपणापासून तुझी काहीच चूक नसताना मी तुला शिक्षा देत आलो आहे म्हणून मी काल रात्रीच एक निर्णय घेतला की आजपासून तुला कोणत्याही गोष्टीसाठी बंधन लावायचं नाही. तुला जे जे हवं असेल ते ते तुला द्यायचं. मला आता तुला आनंदात पाहायचं आहे. अन्याचे बाबा तिच्या डोक्यावरून हात फिरवून बोलले. म्हणजे मी आजपासून कॉलेजला जाऊ शकते बाबा? अन्य तिच्या बाबांना मिठी मारत बोलली. हो बाळा, आजपासून तू तुला जे काही हवं ते करू शकतेस पण फक्त माझी मन खाली जाईल असं काहीही करू नकोस. तसा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे पण तुझ्या बहिणीच्या या कृत्यामुळे मी खूप खचून गेलो आहे. हे बोलताना रवींद्रच्या डोळ्यात पाणी आलं होतं. बाबा, मी वचन देते तुम्हाला की मी कधीही तुमची मान खाली जाईल असे वागणार नाही. अन्य तिचे बाबांचे हातावर हात ठेवून वचन देत बोलली. सर्वांनी आनंदाने नाश्ता केला. आज त्या सर्वांच्या चेहऱ्यावर हसू व समाधान होते. तेवढ्या दरवाजा वाजला आणि रवींद्रने गडबडीने जाऊन दरवाजा उघडला. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे दारात रेवा उभी होती आणि तिच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल होती. रेवला आलेलं पाहून अन्या तिच्याकडे पळत गेली आणि तिच्या गळ्यात पडली. रेवू, आज मी खूप खुश आहे. अगं, बाबांनी मला कॉलेजला जायचे परवानगी दिली आहे. अन्याय रेवाच्या गळ्यात पडून बोलू लागली. अग, मला माहीत आहे, त्यांनीच तर काल रात्री मला सकाळी फोन करून तुला कॉलेजला जाण्यासाठी बोलवण्यासाठी यायला सांगितलं होतं. रेवा म्हणाली. अरे, तुम्ही दोघी असेच बोलत बसणार आहात की कॉलेजमध्ये पण जाणार आहात? रवींद्र बोलले. त्यांचं बोलणं ऐकून अन्य आवरायला पटकन तिच्या रूममध्ये गेली व रेवा नाश्ता करत तिथेच थांबली व गप्पा मारत बसली. अन्याने तिचं गडबडीने आवरलं व 5च मिनिटात खाली आली व आईबाबांचे पाया पडली व मयूरला बाय करून रेवा सोबत जाऊ लागली.